बंजारा समाजाला अनुसूचित जमातींचं आरक्षण द्या, बंजारा समाजाची मागणी आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये असून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं या मागणीकरता बंजारा समाज आक्रमक झालाय। जालन्यात बंजारा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने येणाऱ्या 5 दिवसात मोर्चा काढण्यात येणार। म्हणून मला विनंतीच या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। बंजारा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण मिळावं ही मागणी आता बंजारा समाजात जोर धरताना पाहायला मिळत आहे। आज जालन्यामध्ये मोठी बैठक बंजारा समाजाची संपन्न झाली आहे आणि काही आंदोलक, काही कार्यकर्ते आहेत बंजारा समाजाचे। काय सांगाल भाऊ, आज बैठक संपन्न झाली आहे, तुमची काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की ज्या पद्धतीनं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलं, त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाला आदिवासीची सवलत, आदिवासीचा समावेश आहे। आणि आज पण बंजारा समाज हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आदिवासी समाजामध्ये समावेश आहे। मनोज दादा जरांगेनं ज्या नोंदी शोधल्या त्या नोंदी मोडी भाषेतून नोंदी शोधल्या। आमची जो नोंद आहे बंजारा समाजाची ती तर इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे आणि आमच्या लगतच्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये 1960 पर्यंत आमच्याकडे आदिवासीचं प्रमाणपत्र आहे आणि ते व्हॅलिड पण होते। आज रोजी तो नाकारण्यात आलेले शासनानं। शासनाला एकच विनंती आहे, आमची जी नोंदी आहेत, जे सापडल्यात नोंदी आमच्या आदिवासीच्या, त्या नोंदी लागू करण्यात यावं। मोर्चा हा फार विशाल स्वरूपाचा राहील। जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा मोर्चा काढण्याचं आमचं आयोजन आहे। खूप मोठा भव्यदेव मोर्चा बी काढणार, त्याच्यानंतर मुंबईला देखील मोर्चा काढणार। विशेष म्हणून आम्ही जे मराठवाड्याचे 8 जिल्हे आहेत ते आंध्र प्रदेशमध्ये अगोदर होते, आम्ही ऑलरेडी एसटीच्या आरक्षणामध्ये बसू शकतो 100%। हाच पुरावा घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा नंगारा भवनचं उद्घाटन होतं पवरादेवीला, तेव्हा ते बोललेले शब्द आणि आम्हाला माहित आहे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतील ते 100% जे बोललेले आहेत ते आज ते बी 100% गोर बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण देतील। आमची नियोजन बैठक झालेली आहे। आम्ही प्रत्येकाला मोर्चामध्ये कसं समावेशन करून घेता येईल असं प्रत्येकाकडे जबाबदारी दिलेली आहे। येणाऱ्या काही काळामध्ये जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील त्यांचा धडकणार असल्याचा इशारा बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।